महाराष्ट्रामध्ये नुकत्याच नगरपंचायत निवडणुका पार पडल्या आणि अनेक पक्षांना बहुमत तर अनेक शहरातून व अनेक नगरपंचायतीतून अनेक नगरसेवक निवडून आले. तरी हे नगरसेवक निवडून येणे एवढे शक्य नव्हते. यामुळेच या काळामध्ये या नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये जे नगरसेवक निवडून आले त्यांच्या पडद्यामागील नायकांचाही महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे आम्ही घेऊन आलेलो आहोत हा एक नवीन एपिसोड, ज्यामध्ये नगरपंचायत निवडणुकीमागील पडद्यामागचे नायक यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि यांच्या नावाची माहिती तुमच्यासमोर आणणार आहोत. तर याच अनुषंगाने आज हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीतील पडद्यामागचे नायक यांच्याविषयी चर्चा करणार आहोत. तर आज आपण सुरुवात करणार आहोत वार्ड क्रमांक 4 मधून. हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 8 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका व रणनीती आखण्यामागचे नियोजन लावण्यात माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी सरपंच समद खान यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. असे असले तरी केलेल्या योग्य रणनीतीला योग्य त्या निर्णयापर्यंत पोहोचणे हे तोपर्यंत कठीण होते जोपर्यंत सेनापतीसोबत सवंगडी आणि कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका पार पाडत नाहीत. आज आपण या व्हिडिओमध्ये याच कार्यकर्त्यांच्या कामाची व पडद्यामागील नायकांची भूमिका व त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी शेख मोजमिल, दर्याप1 न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. आज व्हिडिओमध्ये वार्ड क्रमांक 4 मधील पडद्यामागील नायकांची भूमिका पाहणार आहोत. वार्ड क्रमांक 4 मधील नगरसेवक म्हणून मेंढके कमल संभाजी जरी निवडून आले असले तरी त्यांना विजयी बनवण्यामध्ये अनेक कार्यकर्ते आणि मित्र परिवाराची खूप मोठ्या प्रमाणात कष्ट आणि बलिदान आहे, ज्यांनी दिवसरात्र कष्ट करत आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचत आपल्या पक्षाचे व उमेदवाराला परिवाराचा सदस्य समजत त्याचा प्रचार करत विजयी केले. त्यामध्ये प्रथम क्रमांकावर योगेश चिलकावार यांचं नाव अग्रस्थानी येतो, कारण नगरपंचायत निवडणुका मागील 5 वर्षापासून रखडल्या असल्या तरी वार्ड क्रमांक 4 मधील सर्व मतदारांचे सुखादुःखात सहभागी होत त्यांच्या अडीअडचणीमध्ये योग्य ती मदत करण्यासाठी अग्रस्थानी राहत त्यांच्यावर एक नेता नव्हे तर त्यांच्या मित्र परिवारातील सदस्य किंवा भाऊ असल्याची छाप त्यांनी निर्माण केली होती. पण आरक्षणाच्या जाळ्यात अडकल्याने वार्ड क्रमांक 4 हा आदिवासी महिला घोषित झाल्याने त्यांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागले. असे असले तरी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आणि सदस्य म्हणून पक्षाची एकनिष्ठ राहत पक्षाचे काम करत पक्षाला वार्ड 4 मध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. हे एकटेच नव्हे तर वार्ड क्रमांक 4 मधील कट्टर शिवसैनिक असलेले दौलत खान यांनीही शिवसेना सोडत नव्याने काँग्रेस पक्षात प्रवेश करत काँग्रेस पक्षासाठी त्यांच्यासोबत शिवसेना पक्षात असलेले असंख्य कार्यकर्त्यांना आपल्या विश्वासात घेत वार्ड क्रमांक 4 मध्ये काँग्रेस पक्षाच्या विजयात मोलाचा वाटा दिला.